नमस्कार, मी मानसी आंबेडकर. तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. आजचे आपले वक्ते आहेत डॉक्टर माधव मुरलीधर देशपांडे आणि ते आपल्याशी संवाद साधणार आहेत थेट अमेरिकेमधून. त्यांचा परिचय आपण करून घेऊया. डॉक्टर माधव देशपांडे यांचा जन्म पुण्यातला 1962 साली जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती त्यांना मिळालेली होती आणि त्यानंतर 1966 साली BA ची पदवी, त्यानंतर 1968 मध्ये पुणे विद्यापीठातून संस्कृत आणि पालीमध्ये MA पदवी त्यांनी प्राप्त केली. त्यानंतर 1972 मध्ये पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठातून डॉक्टरेट त्यांनी प्राप्त केली. त्याचबरोबर त्याच वर्षी अमेरिकेतल्या मिशिगन या राज्यातल्या ॲन आर्बरमधल्या मिशिगन विद्यापीठामध्ये संस्कृत आणि भाषाशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलं. एप्रिल 2017 पर्यंत त्यांनी मिशिगनमध्ये अध्यापन केलं आणि सध्या ते याच मिशिगन विद्यापीठात संस्कृत आणि भाषाशास्त्राचे एमेरिटस म्हणजे निवृत्त प्राध्यापक आहेत. संशोधनाच्या आवडींमध्ये संस्कृत आणि इंडो आर्यन भाषाशास्त्र, त्याचबरोबर समाज भाषाशास्त्र, संस्कृत व्याकरण परंपरा, भारतीय धर्म आणि तत्वज्ञान या सर्वांचा समावेश आहे. त्यांनी सुमारे 15 संशोधनपर पुस्तकं आणि 200हून अधिक संशोधनपर लेख प्रकाशित केलेले आहेत. संस्कृत आणि मराठीमध्ये त्यांच्या कविताही प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्याचबरोबर संस्कृत नाटकं आणि वेगवेगळ्या वादविवाद स्पर्धांमध्येही त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. माधव कर्णामृत नावाचं 2700 श्लोकांचं संस्कृत कृष्ण काव्य त्यांचं नुकतंच प्रसिद्ध झालेलं आहे आणि भारतामध्ये इंग्रजी, मराठी आणि हिंदी अनुवादांसह ते प्रकाशित झालेलं आहे. हे आजचे आपले वक्ते आपल्याशी थेट बोलणार आहेत अमेरिकेमधून, तेव्हा आपण त्यांचं मार्गदर्शन ऐकूया. नमस्कार मित्रमंडळी, आज या कार्यक्रमामध्ये मला बोलवल्याबद्दल सुरुवातीलाच मी डॉक्टर सुनीला गोंधळेकर आणि डॉक्टर अंबरीश खरे यांचे मनपूर्वक आभार मानतो. आज पाणिनीच्या काळची भाषा कशी होती, त्याचं स्वरूप काय होतं, त्याच्या मर्यादा काय होत्या आणि पाणिनींनी त्याबद्दल काय सांगितलं आणि पाणिनीच्या बाहेर जे काही आपल्याला सोर्सेस आहेत त्यावरून आपल्याला काय त्या काळच्या भाषेबद्दल समजतं, याबद्दल थोडासा विचार मी आपल्या पुढे मांडणार आहे. हा जो विषय आहे हा थोडासा तसा व्यापक आहे आणि संपूर्ण काय मला या विषयाबद्दल सुद्धा सगळं सांगता येणार नाहीये, पण याच्यातले ठळक मुद्दे जे काय आहेत ते मी तुमच्यापुढे मांडतो आहे. मी माझ्या स्लाइड्स आता शेअर करणार आहे. तर आजचा विषय मी असा धरलेला आहे की पाणिनीय संस्कृत सामाजिक भाषा वैज्ञानिक दृष्टिकोन. मी युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनमध्ये 45 वर्ष प्राध्यापक म्हणून काम केलं आणि त्यानंतर आता निवृत्त होऊन मी कॅलिफोर्नियामध्ये सॅन होजे या शहराच्या जवळ सध्या राहतोय. तर पाणिनी हा माझा मूलभूत हक्क असं टिळकांनी जसं स्वातंत्र्याबद्दल बोलले तसं की पाणिनी या विषयावरती जितका मी आयुष्यभर अभ्यास केला, जितका वेळ त्या विषयात विचार करण्याबद्दल घालवला, तेवढा वेळ इतर कुठल्याच गोष्टीवरती घातला नाही. त्यामुळे या विषयाबद्दल सारखीच चर्चा माझ्या मनातच चालू असते आणि त्यातले काही काही धागेदोरे लागतात, काही काही बद्दल पुरावे सापडतात, काही काही पुरावे सापडत नाहीत. तर या विषयाबद्दल आपण थोडंसं आज बघणार आहोत. तर प्रश्न आता अनेक आहेत या संदर्भात. पहिला प्रश्न असा की पाणिनीय संस्कृत हे त्या काळी जिवंत भाषा होती का एक आपली साठवून ठेवलेली अशी एक भाषा होती. जेव्हा भाषेच्या प्रकाराबद्दल चर्चा होते तेव्हा हे शब्द काही काही विचारले जातात की ही त्या काळची निदान एका समाजाची फर्स्ट लँग्वेज होती, घरात सार्वत्रिक बोलली जाणारी, का ही एक प्रकारची सेकंड लँग्वेज होती. की आता आपण भारतामध्ये शाळेत इंग्रजी शिकून बोलायला लागतो, पण इंग्रजी आपली मातृभाषा नसते. का ही भाषा फक्त
काही संदर्भात वापरली जाणारी भाषा असते. पतंजलीच्या महाभाष्याकडे पाहिलं तर पतंजली काय सांगतो की संस्कृतमध्येच बोललं पाहिजे असाच काही नियम आहे का? तर त्याला तो उत्तर देतो की याज्ञे कर्माणी स नियम अन्यत्र नियम. म्हणजे काय? यज्ञ कर्मामध्ये मात्र फक्त संस्कृतातच बोललं पाहिजे आणि इतर ठिकाणी मात्र संस्कृतमध्येच बोललं पाहिजे असा नियम नाही आहे. इतर ठिकाणी तुम्ही स्थानिक भाषेत, प्राकृत भाषेत, इतर भाषांमध्ये बोलात तरी हरकत नाही. आता हे पतंजलीने आपल्याला सांगितलंय. पण पाणिनीच्या काळात म्हणजे पतंजलीच्या पूर्वी साधारण 400-500 वर्ष काय परिस्थिती होती याचा आपण आज थोडासा विचार करणार आहोत. की पाणिनीने व्याकरण लिहिलं आणि व्याकरणामुळे ती भाषा आपल्याला परिचित झाली आणि पाणिनीच्या काळात देखील व्याकरण शिकून भाषा शिकत होते का प्रत्यक्ष समाजामध्ये या भाषेचा वापर होत होता हे आपण थोडंसं बघणार आहोत. आता संस्कृत या शब्दावरून असा थोडासा गैरसमज होतो की ही नैसर्गिक भाषा नाहीये, तर कुठल्या तरी नैसर्गिक भाषेवर काहीतरी संस्कार करून तयार झालेली अशी ही भाषा आहे. पण या समजाचा वास्तविक अर्थ काय आहे? पाणिनीच्या भाषेत समकालीन वाङ्मयीन भाषा आणि व्यवहारातली भाषा यांचं इतर भाषांमध्ये असतं तसं मिश्रण होत असणार आहे. आणि आपण ह्याच्याकडे थोडंसं सामाजिक भाषा विज्ञानाच्या दृष्टीनेही बघणार आहोत. आता भाषा आधी असते आणि व्याकरण नंतर तयार होतं का आधी व्याकरण असतं आणि व्याकरण शिकून भाषा तिचा वापर होतो? हाही एक थोडासा विचार आपण करायला पाहिजे की मुळात व्याकरण ही कल्पना अशी आहे की असलेल्या भाषेचं वैयाकरण हे विश्लेषण करून त्याचं व्याकरण लिहित असतात. सामान्यतः असं कधी घडत नाही की भाषा अस्तित्वातच नाहीये पण कोणीतरी फार बुद्धी वापरून व्याकरण तयार केलं आणि मग अरे काय छान आहे व्याकरण, हे आता आपण त्याचं अनुसरण करून ही भाषा वापरायला जाऊ, असं काय प्रत्यक्षात घडत नाही. तसंच व्याकरणाने ज्या भाषेचं एक वर्णन केलेलं असतं, दादोबा मराठीच्या व्याकरणात म्हणतात शुद्ध कसे बोलावे आणि लिहावे. पण म्हणजे अशुद्ध पण त्यांच्यामध्ये काय काय बोललं जात होतं, लिहिलं जात होतं, तसं घडू नये या उद्देशाने त्यांनी ते व्याकरण मराठीचं लिहिलंय. तसंच व्याकरणाने जे भाषेचं दर्शन आपल्याला घडवलेलं असतं ते एक प्रकारची त्या वैयाकरणाच्या मताने आदर्श भाषा कशी असावी, कशी आहे याचं त्यांनी वर्णन केलेलं असतं. परंतु प्रत्यक्ष वापरातली भाषा कधीच पूर्णपणे कुठल्याच व्याकरणाला धरून चालत नाही. ती भाषा एक प्रकारे स्वतंत्र असते, प्रवाहित असते आणि त्या प्रवाही भाषेचं व्याकरणही बदलत जात असतं आणि व्याकरणाच्या पलीकडेही भाषेचा वापर होतच असतो. आपण थोडंसं असं बघणार आहोत की पाणिनीचं व्याकरण आणि त्यांनी वर्णन केलेली भाषा यांना स्थान आणि काळ या दोन्ही दिशांनी वी हॅव टू सिच्युएट पाणिनीज लँग्वेज. सो पाणिनीच्या आधी काय घडलं, नंतर काय घडलं, हा एक भाग झाला. आणि पाणिनी कुठल्या प्रदेशातला आहे आणि त्या प्रदेशातली भाषा त्याला सर्वात अधिक परिचित असणार आहे. आणि त्या काळापासून आणि प्रदेशापासून जितकं लांब जावं तितकं पाणिनी काय आणि कोणाचंही ज्ञान थोडंसं विरळ होत जात असतं. आता संस्कृत आधुनिक भाषाशास्त्राप्रमाणे इंडो युरोपियन या भाषा कुलामधली एक भाषा आहे. या इंडो युरोपियन भाषा कुलाची जी काही आजी पणजी खापर पणजी असेल त्याला प्रोटो इंडो युरोपियन असं म्हणतात. आणि मग या प्रोटो इंडो युरोपियनच्या पुढे शाखा होत 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 त्या जवळजवळ जगभर
पसरल्या असं म्हणायला हरकत नाही. त्या अनेक शाखांमधली एक शाखा त्याला म्हणतात इंडो इरेनियन ब्रांच, की जी शाखा पुढे भारत आणखीन प्राचीन इराण या प्रदेशामध्ये येऊन पसरली. आता असं आधुनिक संशोधनाने आता दाखवलेलं आहे की ही जी इंडो युरेनियन ब्रांच होती ही पूर्वी एकेकाळी या भारत आणि इराण या प्रदेशाच्या खूप उत्तरेला होती, की जिथे तिचे युरालिक भाषांशी म्हणजे आता फिनलंड वगैरे या भागातल्या भाषांशी देखील साहचर्य होतं. आणि तिथून ती शाखा हळूहळू खाली येत येत मग तिथून खाली येताना मध्य प्रदेश कुठला लागला, तर मोठा प्रदेश म्हणजे ज्याला आज आपण सेंट्रल एशिया, जे तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, कझाकिस्तान हे सगळे जे भाग आहेत, अफगाणिस्तान, तर या भागामध्ये प्राचीन एक संस्कृती होती, त्याला बॅक्ट्रिया मार्जियाना आर्किओलॉजिकल कल्चर असं म्हणतात. त्या भागातून ही इंडो युरेनियन शाखा हळूहळू खाली उतरत गेली. आता ही शाखा जिथून जिथून खाली उतरत गेली त्या तिथल्या प्रांताशी, तिथल्या भाषांशी त्यांचा संपर्क येत गेला आणि त्यातले काही शब्द इकडे आले, इथले शब्द काही तिकडे गेले, असं आजचं संशोधन आपल्याला दाखवतं. म्हणजे पाणीच्या काळापर्यंत पोहोचेपर्यंत या शाखेचा खूप मोठा प्रवास आधीच झालेला आहे. मग या इंडो युरेनियन शाखेचे 2 विभाग झाले. एक इरेनियन ही शाखा प्राचीन इराणमध्ये तिचा विस्तार झाला. आणखीन इंडो आर्यन असं ज्याला म्हणतात, ही शाखा साधारण पंजाबच्या उत्तर भागातून पंजाबच्या पश्चिमेकडून आज शिरत शिरत पंजाब, नंतर मग उत्तर प्रदेश, आणखीन असं करत करत ती पहिल्यांदा पूर्वेकडे आणि नंतर दक्षिणेकडे काही प्रमाणात ती पसरली. आता हे जे चित्र आहे हे साधारण इंडो युरोपियन भाषा कुलाच्या भाषा साधारण कशा पसरल्या हे दाखवणारं हे चित्र आहे. याचा फार आपण आज इथे चर्चा आज करणार नाही आहोत. आता ही इंडो आर्यन शाखा भारतात शिरली, त्याचं पहिलं आपल्याला जीवित उदाहरण काय दिसतं, तर ते वैदिक ग्रंथांमध्ये आपल्याला सापडतं. साधारण त्याच्या समकालीन असलेला इराणी प्रदेशातला अवेस्ता, आणखीन ऋग्वेद या ग्रंथांची जी भाषा आहे त्या भाषा म्हणजे अगदी शेजारच्या भाषा असल्यासारख्या एक प्रकारच्या भाषा आहेत. आता ऋग्वेदकालीन जी भाषा आहे ती सुद्धा वस्तुतः एकसंध नाही आहे, तर ऋग्वेद कालीन असं आपण म्हणतो, पण ऋग्वेदाचे सगळे 10 खंड जर आपण बघितले तर आपल्याला असं दिसतं की वेगवेगळी मंडलं वेगवेगळ्या छोट्या छोट्या प्रदेशामध्ये निर्माण झाले. काही काही काबूल अफगाणिस्तानच्या भागात जवळ तिकडे निर्माण झाली आहेत, तर काही काही यमुना गंगाच्या जवळ आली आहेत, काही काही मधले सिंधू आणखीन तिच्या उपनद्या यांच्या प्रदेशात झालेत. तर अर्थातच ऋग्वेदाच्या भाषेत सुद्धा काही प्रकारचं मध्ये मध्ये वैविध्य आपल्याला दिसतं आणि त्या ऋग्वेदातल्या अंतर्गत वैविध्याचं संशोधन आधुनिक विद्वानांनी केले. त्यांची काही नावं इथे मी दिली आहेत. आता ऋग्वेदकाली जे काही भाषा बोलली जात होती, त्या ग्रंथात जी आपल्याला भाषा दिसते, सुक्तांमध्ये जी भाषा दिसते, ती भाषा आपण प्राचीन संस्कृत असं म्हणू, वैदिक संस्कृत असं म्हणू. पण असं आपल्याला म्हणता येईल का की त्या काळी त्या समाजामध्ये फक्त तीच संस्कृत किंवा तीच वैदिक भाषा बोलली जात होती? तर असं आपल्याला म्हणायचं काही कारण नाही, कारण त्या वैदिक भाषेमध्येच दडलेले अनेक प्रयोग असे दिसतात की जे प्राकृत सदृश्य आहेत. त्यांना आधुनिक भाषेमध्ये प्राकृतिझम्स असं म्हटलं जातं. आणि या प्राकृतिझम्सकडे पाहिलं तर मग त्याच्यावरून आपल्याला असा अंदाज करता येतो की अरे, याच काळी प्राकृत सदृश प्राचीन काळच्या काही प्राकृत भाषा याही त्या समाजामध्ये बोलल्या जात असतात आणि अशा भाषाचारांचं समकालीन अस्तित्व आणि
वैदिक भाषेमध्ये पुन्हा काही शब्द द्राविडी आहेत, काही शब्द मुंडा संताळ सारख्या भाषांमधून आलेले आहेत. हेही आपल्याला आधुनिक संशोधकांनी दाखवलेलं आहे. त्यांची दोघा-तिघांची नावं मी इथे लिहिलेली आहेत. आता असा हा वेद काळातली भाषा हळूहळू सरकत सरकत उपनिषदांपर्यंत आली आणि या उपनिषदांच्या आरण्यकांच्या भाषेला साधारण समकालीन अशी पाणिनींनी वर्णन केलेली भाषा आहे असं आपल्याला दिसतं. आता पाणिनींनी जे 8 अध्यायांमध्ये व्याकरण लिहिलं, साधारण 4000 सूत्रांमध्ये, त्याने कुठल्या भाषेचं वर्णन केलंय? तर आपल्याला असं सर्वसाधारण चित्र उभं करता येतं की पाणिनीच्या सूत्रांमध्ये बरीचशी सूत्र अशी आहेत की ती सार्वत्रिक आणि सामान्य अशी सूत्र आहेत की जी सार्वत्रिक लागू होतात. नदी अत्र म्हणलं की त्याच्या नद्यत्र संधी हा होणार, अशी सूत्रे सार्वत्रिक सूत्र एक प्रकारची आहेत. आता काही सूत्र जे आहेत त्यांना त्यांनी असं एक विशेषण लावलेलं असतं, छंदसी, यजुषी असं काहीतरी लावलेलं असतं. हे यजुर्वेदात असतं. हे छंदस म्हणजे वेदामध्ये असे प्रयोग होतात. मग ते सूत्र फक्त त्या वैदिक हा जो काही भाषेचा घटक आहे, सार्वत्रिक भाषेचा एक वैदिक घटक जो आहे, तिथेच ती सूत्र लागू होतात. आणखीन काही सूत्र भाषायाम असं म्हणून पाणिनी लिहितो की ती फक्त पाणिनीच्या समकालीन व्यवहारातल्या भाषेलाच लागू पडतात. असे 3 साधारण सूत्रांचे घटक भेद आपण करू शकतो. सामान्य सूत्र, छंदसला लागणारे सूत्र आणि भाषा या म्हणजे समकालीन भाषेलाच लागू होणारी सूत्र. आता याही हे जे आता घटक दाखवले वैदिक भाषा, त्या वैदिक भाषेचं सुद्धा अंतर्गत पुन्हा वैविध्य पाणिनी दाखवतं की काही सूत्र रुची म्हणजे ऋग्वेदाला, यजुषी यजुर्वेदात, काठके हे पुन्हा काठक शाखेमध्ये, मंत्रे अमुक ठिकाणी अशी पुन्हा त्यातलं वैविध्य आणि त्यातले जे काही विशेष घटक आहेत त्याच्या अंतर्गत पुन्हा विशेष घटक तिथे प्रयोग काय होतात ते त्यांनी दाखवलेलं आहे. तसंच भाषायाम असं जेव्हा म्हणतो त्या भाषेमध्ये सुद्धा 2 प्रकारचे फरक आपल्याला दिसतात. एक आहे हा देश विभाग, मुख्य देश विभाग त्याच्या व्याकरणामध्ये असं दिसतो. प्राचाम म्हणजे पूर्वेकडे आणि उदीचाम उत्तरेकडे. आता पूर्व आणि उत्तर याची विभागणी नक्की कुठेच होत होती? तर काही असं म्हणतात की रावी नदी हे ते विभाग करणारी होती. पुढे पुढे येत 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 नंतर कदाचित गंगा यमुना त्यांच्या उत्तर पश्चिमेला आणखी त्या उत्तर आणि पश्चिम या शब्दांचाही अर्थ संस्कृत ग्रंथांमध्ये थोडासा नंतरच्या काळात बदलत गेलेला आहे. दुसरं एक वैविध्य पाणिनी दाखवतो त्याच्या समकालीन साधारण भाषेमध्ये आणि ते म्हणजे आचार्य निर्देश करून की पाणिनी हा काही पहिला वैयाकरण नव्हता. त्यांनी साधारण 9 वैयाकरणांची नावं त्याच्या सूत्रांमध्ये काही काही घेतलेली आहेत की अमक्याच्या मताने असा प्रयोग होतो, तमक्याच्या मताने गालवस्य, आपिसलेहे असे अनेक साधारण 9 उल्लेख त्यांनी केलेले आहेत. मग आचार्य निर्देश याचा अर्थ काय होतो की त्या त्या आचार्यांनी वैयाकरण तेही होते, त्यांनी व्याकरण लिहिली, त्याच्यामध्ये त्यांनी कुठले प्रयोग त्यांचं वर्णन केलेलं आहे आणि ते पुन्हा पाणिनीला स्वीकार्य वाटतात आणि त्याचा त्यांनी उल्लेख त्या आचार्याच्या नावाचा निर्देश करून केलेला आहे. आचार्य निर्देशाचा आपण नंतर थोडा विचार करणार की मूळ त्याचा अर्थ त्या उपभाषेमध्ये त्या संस्कृतच्या त्या बोलीभाषेमध्ये त्या आचार्यांनी ज्याचं वर्णन केलंय तिथे हा प्रयोग होत होता, बाहेर तो होत नव्हता. एक कोण असं दिसतं की पाणिनीला थोडीशी इतिहासाची जाणीव म्हणजे छंदस आणि भाषा या विभागामध्ये, तसंच सामाजिक हे आपण पुढे बघणार आहोत आणि भौगोलिक वैविध्याची पण त्याला जाणीव आहे. आता
पाणिनीय संस्कृत असं ज्याला म्हणायचं ती संपूर्ण एकसंध आहे का? तर आत्ताच मी सांगितलं की त्याच्यामध्ये देशभेद आणि प्रयोगभेद होतो, आचार्य निर्देशाने प्रयोगभेद होतो. तसंच इतर ठिकाणी त्यांनी सूत्र कसे केलेले आहेत की काही ठिकाणी वा हे वापरलेलं आहे, काही ठिकाणी विभाषा म्हणून वापरलंय, काही ठिकाणी अन्यतरस्याम असं वापरलंय, काही ठिकाणी च म्हणून वापरलंय, अपी म्हणून वापरलंय. म्हणजे दोन वेगवेगळ्या प्रकाराने त्यांनी वैविध्याचं वर्णन केलेलं आहे. आता या वैविध्याचा अर्थ कसा लावायचा याच्यावरनं थोडे नवीन मतं काही प्रचारात आलेली आहेत, त्यांचा आपण थोडासा नंतर विचार करू. पुढे काय आपल्याला दिसतं की सूत्र जेव्हा त्यांनी लिहिले त्या सूत्रांमध्ये दोन प्रकार असतात मुख्यतः. एक म्हणजे ज्याला आपण उत्सर्ग सूत्र असं म्हणतो. उत्सर्ग सूत्र म्हणजे इको यणची. आता हे सूत्र केलं की नदी अत्र तिथं ईचा य झाला. काही ठिकाणी त्याला अपवाद सूत्र त्यांनी केलेले असतात. काय? मग त्याचा त्या ईचा इय कुठे होतो आणि मग य कुठे होतो, तो त्याचा इको यणची या सूत्राचा तो अपवाद झाला. पर्यायी रूप काही ठिकाणी त्यांनी दिलेली असतात किंवा स्तवमी स्तविमी, नवमी जसं नुवहा नुवहा, मग काही ठिकाणी स्तवमी स्तविमी, नवमी नवीमी होत नाही पण स्तवमी स्तविमी असे रूप होतात. म्हणजे हे पर्याय कसे निर्माण झाले. मग त्यांनी अपवादांची पण नोंद केलेली की जे सार्वत्रिक सूत्र उत्सर्ग सूत्र जे असतात, सामान्य सूत्र असतात, ती तिथे लागू होत नाहीत, ते अपवाद असतात. आता हे अपवाद कसे निर्माण होतात हा एक पुन्हा स्वतंत्र विचाराचा भाग आहे की भाषेत सतत बदल होत असतो. पण तो बदल समजा असं आपण ठरलं की भाषेमध्ये 100 शब्द आहेत आणि बदल होत होता की 100 शब्द प्रत्येक शब्द बदलत नाही. त्या 100पैकी समजा 97 बदलले, मग 3 मागचे होते तसेच राहिले. मग ते अपवाद झाले. म्हणजे पाणिनीच्या काळच्या भाषेमध्ये सुद्धा अपवाद जे आहेत ते काही प्रकारे जुनी रेमनंट्स, जुन्या भाषेचे अंश शिल्लक आहेत की ज्याला सध्याचे नियम लागू होत नाहीत. अशा प्रकारे ते अपवाद तयार होतात. ज्याला आज आपण व्हेरिएशन म्हणतो, ऑप्शनॅलिटी म्हणतो. म्हणजे काय की एकाहून अधिक रूप प्रयोगात असतात आणि ती सर्व मान्य करावी लागतात किंवा असं म्हणावं लागतं की बाबा प्राधान्याने हे दिसतंय, कमी प्रमाणात हे दिसतंय. म्हणजे एकूण भाषेमध्ये लवचिकता प्रत्येक भाषेत असते तशी पाणिनीच्या काळातल्या भाषेमध्ये सुद्धा एक प्रकारची लवचिकता आहे असं आपल्याला दिसतं. आणि काही प्रमाणात, आता आपण ते काही प्रमाणात याचा अर्थ हळूहळू आपल्या पुढे येईल की ही लिव्हिंग लँग्वेज अशी आहे काही प्रमाणात. काही प्रमाणात असं मी म्हणतो याचा अर्थ असं की माझ्या मते असा त्या काळी सुद्धा असा एक संपूर्ण समाज नव्हता की जो स्त्रिया मुलं सगळेच्या सगळे फक्त संस्कृत बोलत होते असा समाज त्या काळी अस्तित्वात नव्हता असं माझं वैयक्तिक मत आहे. पण असा समाज नक्की होता की जे घरी पण संस्कृत काही प्रमाणात बोलत होते, घरातली काही मंडळी संस्कृत बोलत होती. जसं आपल्याला संस्कृत नाटकात पुढे दिसतं की राजा संस्कृत बोलतोय आणि राणी प्राकृत बोलते. असा प्रकार त्या काळी सुद्धा असण्याची बरीच शक्यता आहे. तर ते मान्य केलं पाहिजे की एक प्रकारे ही लिव्हिंग भाषा आहे, परंतु सगळेच्या सगळे समाज अथपासून इथेपर्यंत संस्कृतच बोलत होते असं मानण्याचं कारण नाही. आता हे जे व्हेरिएशन पाणिनीने त्याची नोंद केली आहे की वा वापरून म्हणा किंवा आचार्य निर्देशाने म्हणा, देश निर्देशाने, तर या व्हेरिएशनचा अर्थ कसा लावायचा. माझं असं मत झालेलं आहे की पाणिनीने एकसंध भाषेचं वर्णन करायचा हा त्याचा उद्देश नव्हता. तर त्याचं वैविध्य काय होतं
हेही दाखवण्याचा त्याचा उद्देश होता. परंतु नंतरचे जे टीकाकार झाले, कात्यायन आणि पतंजली विशेषतः, यांचा रोख हा थोडासा बदललेला दिसतो. की त्यांचं म्हणणं की व्याकरणाचा उद्देश काय आहे? की ज्याला संस्कृतमध्ये आपण साधू शब्द करेक्ट आणि इनकरेक्ट काय आहे, हा विभाग सांगा. दादोबांनी जसं पांडुरंग त्यांनी केलं की शुद्ध कसे बोलावे, म्हणजे काय फरक झाला, शुद्ध काय आणि अशुद्ध काय, एवढं आम्हाला सांगा. याच्यावर भर देतो. मग अपिशलीने काय नोंद केली आहे आणि पाणिनीने काय नोंद केली हे बघायचं काय कारण आहे? किंवा उत्तरेकडे काय बोलतात आणि पूर्वेकडे काय बोलतात याचा विचार करायचं काय कारण आहे? तेव्हा कात्यायन आणि पतंजलींनी यांनी काय केलेलं आहे की आचार्य निर्देश आणि देशनिर्देश म्हणजे हे एक प्रकारचे विकल्पच आहेत. त्याच्यात फक्त तिथेच असं बोलतात असं म्हणायचं काही कारण नाही, असा त्यांनी त्याचा अर्थ लावला. पाणिनीला मात्र असं विपरीत असावं की या बोलीभाषा आहेत, त्या बोलीभाषांमध्ये ठराविक प्रयोग होतात, इतरत्र ते होत नाहीत. आणि याचा एक पुरावा मला एक सापडला पाणिनीच्या व्याकरणात, की एका सूत्रामध्ये आता वा सुपी आपिशले असं ते एक सूत्र आहे. त्याच्यामध्ये आपिशलेच्या मताने काहीतरी होतं, पण पुन्हा तो म्हणतो वा सुपी आपिशलेच्या मतेने विकल्पाने होतं, असं पाणिनी सांगतो. आता अपिशलीचा निर्देशच हा केवळ विकल्प या अर्थाचा असला तर मग पुन्हा त्याच्यात वा घालायचं काही कारण नाही, असं आपण अंदाज करू शकतो. यावरून पाणिनीचं वर्णन हे थोडंसं वेगळं आहे आणि पुढच्या वैयाकरणांचा रोख थोडासा वेगळा झालेला आहे. आता पुढचे वैविध्य दाखवणारे शब्द काय आहेत? वा, विभाषा आणि अन्यतरस्याम. आणि पुन्हा अपी पण आहे, काही ठिकाणी च पण आहे वगैरे आहे. आता साधारणपणे परंपरा काय मानते की वा, विभाषा, अन्यतरस्याचा काही फरक करू नका. पण पाणिनी जो सूत्राने व्याख्या करतो विभाषा शब्दाची, ती असे न वा इति विभाषा, म्हणजे वाच्या काहीतरी वेगळं, वाच्या विरुद्ध म्हणजे विभाषा, असं काहीतरी असावं. परंतु प्राचीन मत साधारण कसं आहे की एकदा विकल्प म्हणला की विकल्पाने करा आणि विकल्पाने करू नका याच्यात काही फरक पडत नाही. त्यामुळे वा, विभाषा, अन्यथा रसाम म्हणजे सगळं एक प्रकारे सगळीकडे त्यांनी विकल्प फक्त सांगितलेला आहे. आचार्य निर्देश देश हे फक्त विकल्प मान. आधुनिक संशोधकांमध्ये माझ्या जवळच स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी आहे, तिथले प्राध्यापक पॉल किपार्स्की यांनी पाणिनी ॲज अ व्हेरिएशनिस्ट असं पुस्तक प्रकाशित केलं काही वर्षांपूर्वी. आणि त्याच्यामध्ये माझ्या मते ठोस पुरावा देऊन त्यांनी असं सिद्ध केलं की ज्या सूत्रांमध्ये पाणिनी वा म्हणून वापरतो आणि एक प्रयोग त्या वाने सिद्ध होतो, तो प्रयोग प्रत्यक्ष पाणिनीपूर्व साहित्यामध्ये सगळीकडे दिसतो. जिथे पाणिनी विभाषा म्हणून एखादा प्रयोग सांगतो, तो प्रयोग सर्वसाधारण आधीच्या वाङ्मयात कुठे दिसत नाही. आणि अन्यतरस्याम सूत्र म्हणून तो जो वर्णन करतो ते साधारण 50% असे प्रयोग ऍक्च्युअल वाङ्मय असं त्यांनी स्टॅटिस्टिक्स वापरून सिद्ध केलं. मग याचा अर्थ काय झाला की वा याचा अर्थ इट्स ए प्रिफर्ड ऑप्शन, की हा प्रयोग जास्त प्रेफरेबल आहे, म्हणजे काय जास्त प्रचारात आहे. विभाषा म्हणजे काय काय अजून काही लोक वापरतात पण बहुतेक कुणी वापरत नाही. आणि अन्यथा रस्या म्हणजे इदर ऑर, वापरला हा किंवा तो काही चालेल, असं त्याचा आधुनिक साधनं वापरून प्रमाण पद्धती वापरून अर्थ किपार्स्की यांनी लावला. आता आचार्यांची मतं आणि पाणिनी, तर पाणिनीने ज्या आचार्यांचा उल्लेख केला आहे त्याच आचार्यांचे काही इतर सूत्र आपल्याला जुन्या टीकांमध्ये वगैरे त्याचा उल्लेख केलेला सापडतो. मग त्याचा उल्लेख पाणिनीने का केला नाही हे मात्र कळायला आपल्याला काही साधन नाही. कदाचित असं असेल की पाणिनीला ते त्यांची मतं या संदर्भात अजिबात मान्य नसावीत. आता याचं एक उदाहरण फक्त देतो मी इथं. पहिलं उदाहरण असं आहे की आता
रवती रविती, स्तौती स्तविती, हे असे दोन प्रयोग होण्याचं जे सूत्र आहे त्याचे तुरुस्तु शम्यमः सार्वधातुके, की त्याला ई असा आगम होतो प्रत्ययाला, आणि त्यामुळे स्तवीमी, स्तवीती अशी रूप, स्तौती स्तवीती अशी दोन्ही रूप होतात. अपिशलीचं सूत्र जे पाणिनीने त्याचं मत दिलेलं नाही आहे अष्टाध्यायीत, पण इतरत्र सापडलेलं असं आहे, तुरुस्तु शम्यमः सार्वधातुकासु छंदशी. अपिशली काय सांगतो की ह्या जो ई दीर्घ ई असलेलं स्तवीमी, स्तौमी आणि स्तवीमी, म्हणजे स्तवीमी सारखी रूप ही फक्त छंदशी दिसतात, इतरत्र दिसत नाहीत. आता याचा अर्थ काय झाला की पाणिनी ज्या प्रदेशात होता, आपण ते बघू आता कुठल्या प्रदेशात होता ते, आणि अपिशली जिथे होता तिथल्या बोलभाषांमध्ये थोडासा फरक होता, की अपिशलीच्या ह्याच्यामध्ये फक्त स्तौती असं वापरत होते, पण त्याला परिचित होतं की छंदामध्ये, वेदामध्ये स्तवीमी असं पण सापडतं. तसंच दुसरं एक उदाहरण असं आहे इको येण्याचं, नदी अत्र संधी काय झाला, नद्यत्र संधी झाला. आता पाणिनींनी निर्देश न केलेलं पण असं एक मत व्याडी आणि गालव या दोन वैयाकरणांचं काही ठिकाणमध्ये दिलेलं दिसतं. ते असं आहे की इकच्या जागी यण, इकाम इको यणाची काय असं, इक म्हणजे इऊरुलू, ह्याच्या जागी यण म्हणजे यवरल करा, पुढे स्वर आला असला तर. पण व्याडी गालव काय सांगतात की इक म्हणजे इऊरुलूचा यवरल होत नाही, पण इऊरुलू नंतर यवरल येतात पुढे स्वर असताना. याचा अर्थ काय झाला की नदी अत्र इथं संधी व्याडी आणि गालव यांच्या जे काय बोलभाषा असेल संस्कृतची, त्याच्यामध्ये नदीयत्र, नदीयत्र असा तो संधी तिथे होत असे. आता त्याचा निर्देश काही पाणिनीने केलेला नाहीये, पण गालवाची काही मतं त्यांनी अष्टाध्यायी दाखवलेली आहेत. म्हणजे कदाचित अशी शक्यता आहे की पाणिनीच्या मताने गालवाची काहीच मतं स्वीकार्य आहेत, पण बाकीची मतं त्याला कदाचित मान्य नसावीत. आता वैदाच्या काळी जर प्राकृत अस्तित्वात होतं असं आपण हल्लीच्या संशोधनाने दाखवलं जातं की वेदात प्राकृतिझम्स आहेत, त्या अर्थी त्या काळी सुद्धा एक प्रकारचं प्राकृत अस्तित्वात असलं पाहिजे. आता पाणिनीला परिचित प्राकृत असणारच, पण ते कुठलं प्राकृत असावं. तर पाणिनी ज्या प्रदेशात होता तो प्रदेश म्हणजे ज्याला गांधार प्रदेश म्हणजे पेशावर आणि सध्याचं रावळपिंडी, इस्लामाबाद यांच्या मध्ये त्याचं शलातूर नावाचं गाव तिथे होतं. त्या तो प्राचीन काळी गांधार नावाचा प्रदेश होता. त्या गांधार प्रदेशामध्ये गांधारी नावाची प्राकृत बोलली जात होती. पूर्वीच्या काळी या गांधारी प्राकृतचा प्रत्यक्ष प्रयोग कुठे केलेलं साहित्य उपलब्ध नव्हतं, परंतु गेल्या साधारण 50 वर्षामध्ये अनेक बौद्ध ग्रंथ त्या गांधारी प्राकृतमध्ये लिहिलेले तिथे त्या प्रदेशामध्ये उत्खननामध्ये सापडलेले आहे. आता पतंजली उदाहरणं काय देतो प्राकृतची, की काही लोक ते असं बोलतात, असुराहा हेलवो हेलवो, म्हणजे हे अरयहा असं म्हणायचं, ते हेलवो म्हणायचं, म्हणजे काय रच्या जागी ल झालं, ते एक प्रकारचं अपभ्रंश झालं असं पतंजली सांगतो. तसंच अपातता संस्कृत वाटणारं पण त्याच्यामध्ये संस्कृतमध्ये कुठेतरी थोडीशी गडबड झाली असं कुठे दिसतं. अक्षिणी मे दर्शनीयानी पादा मे सुकुमारा, पतंजली म्हणतो एक कुमारी म्हणतीये की माझे डोळे किती सुंदर आहेत, माझे पाय किती सुकुमार आहे, पण ती काय वापरतीये इथे, बहुवचन वापरते, अक्षिणी दर्शनीयानी. आता डोळे तिला दोनच आहेत, पण ती वापरते बहुवचन. आणि पादा हा मे सुकुमारा इथे पुन्हा बहुवचन वापरते, म्हणजे काय, जिथे द्विवचन वापरायला पाहिजे तिथे ती बहुवचन वापरते. म्हणजे यातनं एक काय दिसतं आपल्याला की अशा प्रकारचे संस्कृत प्रयोग होते की जे आपातता संस्कृत होते, पण
प्राकृतमध्ये द्विवचन शिल्लक राहिलेलं नाहीये, त्यामुळे त्या संस्कृतच्या प्रयोगांमध्ये द्विवचन शिल्लक राहिलेलं नव्हतं. अशा प्रयोगांचं अस्तित्व पतंजलीच्या उल्लेखांवरून आपल्याला जाणून घेता येतं. आता पाणिनीला परिचित गांधारी मी म्हणलं तसं आज ती गांधारी अ, खूप मोठ्या प्रमाणात ते वाङ्मय उपलब्ध झालेलं आहे, प्रकाशित होत आहे. पण प्राचीन काळी ते प्राकृत वैयाकरणांना त्याचा परिचय नव्हता. आता पाणिनीचं व्याकरण आणि त्याच्या आजूबाजूला असलेले संस्कृतचे प्रयोग, आजूबाजूला असलेलं संस्कृतचं साहित्य, की जे संपूर्णपणे पाणिनी व्याकरणात बसत नाही, त्याचं काय करायचं? तर आता त्याचं साधारण काय काय केलेलं आहे प्राचीन काळी ते आपण बघूया. रामायण, महाभारत, पुराण यांच्यातले जे प्रयोग आहेत की जे पाणिनीच्या ह्याच्यात बसत नाहीत, त्यांना आर्ष, जे ते ऋषी होते वाल्मिकी, व्यास, त्यांनी ते प्रयोग केले, त्यांना चालतात तसे केलेले आपण नाही करायचे. आपण का नाही करायचे? की आपण फक्त पाणिनीचं व्याकरण शिकून त्याप्रमाणे प्रयोग करायचे. आता प्राचीन काळीच दुसरं मत असं होतं, की अरे त्यांना अशुद्ध म्हणण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? तेही व्याकरण शुद्ध होते प्रयोग, ती फक्त व्याकरणं फार मोठ्या आकाराची होती. तर असा एक तो श्लोक जुना आहे, की यानी उज्जहार माघेंद्रात व्यासो व्याकरणार्णवाद. हे व्यासाने जे शब्द उचलले ते कुठनं घेतले? माहेंद्र व्याकरणातनं घेतले. आणि ते इतकं अर्णवासारखं होतं, ते समुद्रासारखं. मग तिथली जी पदरत्न आहेत ती काय पाणिनीच्या डबक्यात सापडणार आहेत? किम तानी संती पाणिनी गोष्पदे, असं एक मत होतं, की तीही व्याकरण शुद्ध आहेत, फक्त ती व्याकरणं वेगळी होती, आता ती लुप्त झाली, त्याला काय करणार? म्हणजे पाणिनीचं अनुसरण करणारे वैयाकरण, ज्या प्रयोगाने आर्ष म्हणायचे, त्यांना इतर काही ग्रंथकार म्हणतात अहो तेही व्याकरण शुद्ध आहेत, फक्त ती व्याकरणं फार मोठ्या आवाक्याची होती, तो आवाका पाणिनीमध्ये नाहीये. म्हणजे एकूण काय दिसतं, की पाणिनीय संस्कृत हे एकूण उपलब्ध संस्कृताचा एक अंश आहे. उपलब्ध संस्कृत सर्व त्याचा विचार पाणिनीने केलेला नाही, त्याच्या बाहेर जाणारं असं बरंच आहे. आणि या उपलब्ध संस्कृताकडे पुढच्या व्याकरण परंपरेने जवळजवळ पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. म्हणजे त्या प्रयोगांना एकदा आर्ष म्हणून टाकलं, की त्यांचा पुन्हा सिस्टमॅटिक विचार करायचं कारण नाही, असं एकूण वैयाकरण परंपरेमध्ये मत झालं. आता ग्रामर ऑफ एपिक संस्कृत हा नवीन ग्रंथ आता जर्मनीमधून आलेला आहे. आणखीन म्हणजे हे आधुनिक संशोधन, आता त्या एपिक म्हणजे महाभारत, रामायण, पुराण यांचं सुद्धा व्याकरण आहे, ते काय आहे हे सांगणारे आधुनिक ग्रंथ आता पाश्चात्य विद्वानांनी लिहायला सुरुवात केली. पण भारतामध्ये मात्र इतिहास पुराणांचं संस्कृत, बौद्ध, जैन, मिश्र संस्कृतांचं व्याकरण हे काही मात्र तयार झालं नाही. आता समकालीन भाषांचं सह अस्तित्व होतं, हे एकदा आपण मान्य केलं, की सध्या एक वाद भारतामध्ये मोठा चाललाय, की संस्कृतातून प्राकृत आलं का प्राकृतातून संस्कृत आलं, आधी कोण होतं, मग ते आधी होतं ते श्रेष्ठ वगैरे वगैरे, असं एक निष्फळ वाद चालू आहे. आणि माझं त्याला एवढंच उत्तर आहे, की सगळे स्तर समकालीन होते आणि प्रत्येक भाषेमध्ये, लॅटिनमध्ये सुद्धा देर वॉज अपभ्रंश लॅटिन, आणखीन उच्चभ्रू लॅटिन समकालीन अस्तित्वात होतं. अशीच परिस्थिती भारतामध्ये वैदिक काळापासून, पाणिनीच्या काळापासून पुढे आजपर्यंत चालत आलेली आहे. आता थोडक्यात एवढं सांगायचं मला, की प्राकृत म्हणजे काय, पुढच्या निदान जाणीवेप्रमाणे, की बहुजनांचा दैनंदिन व्यवहार त्यात असतो, ते प्राकृत. आणि साहित्यिक व्यवहाराचं जे प्राकृत आहे ते बहुजनांच्या व्यवहारातलं प्राकृत नाहीये, ते संस्कृतीकरण केलेलं असं प्राकृत आहे.
आता संस्कृत म्हणजे काय, की एक अर्थ असं झालं की उच्चवर्णीय समाज ते बोलतो, किंवा वाङ्मयीन स्वरूप दिलेलं असं, किंवा जे धार्मिक सामाजिक याच्यामध्ये, पण त्याचंही थोडंसं व्यावहारिक स्वरूप हे आपल्याला पाणिनीच्या व्याकरणामध्ये दिसतं, की त्यातले अनेक संदर्भ असे की त्याचा साहित्यिक संस्कृताशी काही संबंध नाही, पण पाणिनीने ती सूत्र अशी केलेली आहेत. एकाच समाजामध्ये एकाच वेळी अनेक भाषा किंवा भाषास्तर अस्तित्वात असतात, आणि त्या भाषांमधले परस्पर संबंध असे असतात की एक प्रकारचा बायलिंग्वलिझम किंवा बाय डायलेक्टलिझम हा प्रचारात असतो, आणि त्या सहअस्तित्वामुळे जरी काही प्रमाणात उच्च-नीचता लोकांच्या मनात असली, तरी सुद्धा या सहअस्तित्वामुळे या भाषांचा एकमेकावरती असं त्या एकमेकात शिरत असतात. कुठेतरी त्यांचा सांधा जुळत असतो, आणि इथले प्रयोग तिकडे, तिकडचे इकडे असे ते येत असतात. सामाजिक दर्जा, आता याच्यातलं काय-काय, आता हे जरा थोडंसं हा विषय आणखीन पुन्हा स्वतंत्र फार मोठा आहे. परंतु कोण कोणती भाषा वापरतो, स्त्री, पुरुष, ब्राह्मण, अ, हा क्षत्रिय आहे का, ब्राह्मण आहे का, वैश्य आहे, शूद्र आहे, वगैरे वगैरे चर्चा प्राचीन ग्रंथांमध्ये पण आहे, आणि आधुनिक काळात सुद्धा स्तर भाषेचे आपल्याला अ, प्रत्येक भाषेमध्ये, हिंदीत आहेत, मराठीत आहेत, प्रत्येक जिवंत भाषेमध्ये असे स्तर आहेत, आणि त्या स्तरामधून त्या बोलणाऱ्याचं व्यक्तित्व आपल्याला जाणून घेता येतं. अ, आता पतंजली काय म्हणतो, व्याकरण का शिका, नाही तर तुम्ही बायकांसारखं बोलाल. स्त्रीवत मा भूम, म्हणजे काय, बायका पण काय कदाचित संस्कृत बोलत असेल, पण त्या व्याकरण शुद्ध बोलत नाहीत असं पुरुषांचं मत असावं. असुरा हा मा भूम, असे एक समजत की असुर हे काही व्याकरण शुद्ध संस्कृत बोलत नव्हते, म्हणून त्यांचा पराभव झाला, वगैरे वगैरे कथा आहे. मग आपण असुरांसारखं वागू नये, म्हणून आपण संस्कृत शिकावं. म्लेच्छा हा मा भूम, ते म्लेच्छ काय वाटेल ते प्रयोग करतात, तसे आपल्यातनं होऊ नयेत, म्हणून आपण व्याकरण शिका. पण पतंजलीचा उद्देश आहे व्याकरण का शिकावं. पण यातून दुसरं अस्तित्वात दिसतं, की भाषेचे असे स्तर आहेत, की जे स्तर काही वैयाकरणांना मान्य आहेत, आणि वैयाकरणांना अमान्य असलेले असे इतर स्तर अस्तित्वात आहेत. आता हे जे व्याकरण आहे, पुन्हा एक दुसरा वाद पाणिनीच्याही संदर्भात आहे, की हे प्रिस्क्रिप्टिव्ह व्याकरण आहे का हे डिस्क्रिप्टिव्ह व्याकरण आहे. म्हणजे काय, की चांगले कसे बोलावे आणि चांगले कसे लिहावे, पुन्हा दादोबा पांडुरंगाची आठवण येते, हे सांगणे हे व्याकरणाचं कार्य. म्हणजे काय, हे प्रिस्क्रिप्टिव्ह व्याकरण झालं, की असे नियम घालून देईल, की जसे एखादे सरकारने नियम घालून द्यावेत, धूम्रपान बंद आहे असे नियम घालून दिलेत. अ, का हे डिस्क्रिप्टिव्ह व्याकरण आहे. डिस्क्रिप्टिव्हचं की लोक कसं बोलतात याचं वर्णन करणारं असं हे व्याकरण आहे. आणि ही चर्चा फार जुनी आहे. कात्यायनाच्या वार्तिकामध्येच हे दिसतं पहिल्यांदा. सिद्धे शब्दार्थ संबंधे, की शब्द अर्थ आणि त्यांचा एकमेकाशी संबंध हा व्यवहाराने सिद्ध झालेला असताना, सिद्धे शब्दार्थ संबंधे लोकतः, म्हणजे व्यवहारात सिद्ध झालेला असताना, बरं लोक का प्रयोग करतात भाषेचा, अर्थप्रयुक्ते, दुसऱ्याला अर्थ कळावा म्हणून प्रयोग होतो. शास्त्रेण धर्म नियम, शास्त्र आमचं काय सांगतं, की कुठल्या प्रयोगाने तुम्हाला पुण्य लाभतं, म्हणजे त्याला प्रशंसा होते म्हणून आपण, इथे पुण्य लाभतं, धर्मजनकता हा विचार आहे. यथा लौकिक वैदिकेश, की लौकिक प्रयोगामध्ये सुद्धा अरे हा फार छान बोलतो हो, आणि हे बोलतात पण ठीक आहे, एवढंच कळतं, त्यांचा अर्थ एवढंच. शास्त्रेण धर्म नियम, पण शास्त्र व्यवहाराला कधीच पूर्णपणे बांधून ठेवू शकत नाही. यथा लौकिक वैदिकेश, वापरांवर आधारित नियम मुळात असतात, पण नियमांवर आधारित भाषा असते. आता हे कसं घडतं ते बघा, की पाणिनीसारखा जो वैयाकरण आहे, तो त्याच्या प्रदेशामध्ये आणि त्याला माहिती असलेले इतर प्रदेश, आणखीन वैदिक वाङ्मय, हे सगळं विचारात घेऊन त्यांनी सूत्र निर्माण केली.
त्या सूत्रातनं काय दिसतं, दोन एकाच वेळेला गोष्टी दिसतात. एक गोष्ट काय आहे की वर्णन आहे, असे प्रयोग आहेत. दुसरं असं आहे की माझ्या मते हे प्रयोग मान्य आहेत, हाही त्याच्यात अभिप्राय आहे. आपिशले हे आचार्यस्य मतेन, असं पतंजली म्हणतो. जे आचार्यस्य मतेन हा शब्द तिथे आहे. तसंच पाणिनी हे आचार्यस्य मतेन. आणि पुढच्या काळामध्ये पाणिनीच्या उत्तर काळात, विशेषतः पतंजलीच्या नंतरच्या काळात असं दिसतं की व्याकरणाला अनुसरून शिष्टांची भाषा झालेली आहे. इतर प्रकारची संस्कृत अस्तित्वात होती, तीही प्रचलित होती. ती आपल्याला बौद्ध, जैन, इतर वाङ्मयांमध्ये, शिलालेखांमध्ये दिसते. पण नियमांवर आधारित भाषा हा प्रकार पाणिनीचं जुनं वाङ्मय, जुनं व्याकरण वापरून भाषा टिकवण्याचा जेव्हा प्रयत्न सुरू राहिला, तेव्हा ही नियमांवर आधारित भाषा असं त्या व्याकरणाचं प्रिस्क्रिप्टिव्ह स्वरूप नंतरच्या काळात झालं, असं आपल्याला दिसतं. आता हे अपवाद वगैरे जर आपण काही चर्चा सोडून देऊ. आता पाणिनी, मी म्हटलं की वर्णनात्मक मूळ व्याकरण आहे बऱ्याच अंशी, आणि त्यात दुसरा भाग आहे की मला हे प्रयोग मान्य आहेत. वर्णन अधिक मान्यता हे दोन घटक त्याच्यामध्ये आहेत. आता त्याला आपण आधुनिक भाषेमध्ये म्हणतो, तो एक प्रकारचा भाषेचं निरीक्षण करत होता आणि त्याची निरीक्षकाची भूमिका आहे. आता निरीक्षकाची भूमिका कशी असते, असं बघा की आपण प्लॅटफॉर्मवर उभे आहोत, गाडी इकडनं एका बाजूने येते, इथे थोडा वेळ थांबते आणि पलीकडे जाते. येणारी गाडी पहिल्यांदा आपल्याला एका ठिपक्यासारखी दिसते, मग ती हळूहळू आपल्या जवळ येते, देश काल दोन्ही अर्थाने, तेव्हा त्याचं स्वरूप थोडं थोडं जास्त दिसायला लागतं. आपल्या समोर उभी राहिली, त्याचं स्वरूप पूर्ण दिसलं. आता ती गाडी इथून पुढे चालली आहे, पुढे पुन्हा त्याचा ठिपका होतो आणि तो दिसेनासा होतं. तसंच भाषेच्याही बाबतीत आणि व्याकरणकाराच्याही बाबतीत घडत असतं की पाणिनी हा केवळ नियमकार नाही, भाषा समाजाचा अभ्यासक आहे, पण त्याच्या कालिक आणि देशिक मर्यादा आहेत. पाणिनीच्या काळापासून मागे जाऊ लागलं की वैदिक ग्रंथांच्या प्रयोगाबद्दल तो काय म्हणतो, छंदसी बहुलम, अशी जवळ 11 सूत्र आहेत. छंदसी बहुलम. मग बहुलम म्हणजे काय, की सूत्र लावायचं, नाही लावायचं, विकल्पाने लावायचं का भलतंच काहीतरी होतं. एक कारिका आहे, ती सांगते की क्वचित प्रवृत्ती, क्वचित अप्रवृत्ती, क्वचित विभाषा, क्वचित अन्य देव, म्हणजे बहुलम. आता म्हणजे हा काही नियम झाला नाही, म्हणजे फक्त अनियम आहे एवढंच त्यांनी त्या वैदिक प्रयोगांबद्दल सांगितलं. त्याला ते बांधणी त्याची अशी पूर्ण करता आली नाही. म्हणजे जितकं मागे जावं तितकं पाणिनीच्या व्याकरणामध्ये वैदिक वाङ्मयांचं वर्णन करताना एक प्रकारची अस्पष्टता दिसायला लागते. तसंच पाणिनीच्या प्रदेशापासून, पाणिनीचा प्रदेश मी सांगितलं की गांधार देश, तिथपासून जितकं लांब जावं, प्राचाम पूर्वेकडे, तर पूर्व म्हणजे कोण, फार पाटलीपुत्रापर्यंत त्याच काळी साम्राज्य पसरलेली होती. आता कुठे गांधार आणि कुठे पाटलीपुत्र, तेव्हा जितकं पूर्वेकडे जाऊ तिथं काही प्रयोग त्याला परिचित असणार, कारण लोक येत जात असत त्या काळामध्ये. अशी एक समजूत आहे की पाणिनी सुद्धा त्याची शास्त्र परीक्षेसाठी तो पाटलीपुत्राला गेला होता, अशी एक जुनी कथा आहे. त्यामुळे त्याला काही प्रमाणात परिचय होता. पण असं म्हटलं की बाबा पूर्वेकडच्या भाषेचं त्यांनी संपूर्ण रेकॉर्डिंग केलेलं आहे का, असं केलं असं म्हणायचं कारण नाही. तसंच उदीच्या देशापासून पूर्वेकडची त्याला किती माहिती होती हे सांगता येत नाही. काही प्रमाणात होती, परंतु पूर्णपणे माहिती असेलच असं नाही. आता पुढच्या काळात काय झालं हे बघा, की पतंजली व्याकरण पाणिनीचं गांधारापासून आलं. कात्यायनाला पतंजली तो दाक्षिणात्य आहे. तर दाक्षिणात्य नक्की काय, त्याच्यावर वादविवाद आहे अजून. आणि पतंजली
तोही काश्मीरातला आहे की काय, असं आज एक मत आहे. पण त्याचं कार्य जे बहुतेक झालं असं वाटतं की ते पाटलीपुत्रात, तिथे मगधामध्ये त्याचं कार्य झालेलं आहे. तर पतंजली ज्यांना शिट्ट म्हणतो, ते शिट्ट कुठले आहेत? तर पतंजली म्हणतो ते आर्यावर्तातले आहेत. आर्यावर्त कुठलं आहे? त्याची मर्यादा त्यांनी सांगितली आहे की पंजाबच्या पूर्वेला आणि प्रयागच्या पश्चिमेला, विंध्याच्या उत्तरेला, हिमालयाच्या दक्षिणात, ते आर्यावर्त. पतंजलीला अभिप्रेत शिष्ट ते तिथे राहतात. आता कुठे गांधार पाणिनीचा आणि कुठे हे आर्यावर्त, त्याच्यामध्ये 700-800 मैलांचा फरक आहे. म्हणजे पतंजलीनी व्याकरण जुनं आणलं, पण त्याला जी भाषा त्याच्या काळच्या शिष्टांची दिसत होती, त्याच्या आर्यावर्तातली, ती भाषा पाणिनीच्या व्याकरणात पूर्णपणे बसत नव्हती. काही ठिकाणी त्यांचे प्रयोग वेगळे होते. कित्येक पाणिनीचे प्रयोग यांना अपरिचित होते. ते केव्हाच मागे पडले. म्हणजे हा पुन्हा फरक काळामुळे, प्रदेशामुळे होत गेलेला आहे, असं आपल्याला दिसतं. आता याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो की पाणिनीला मी एक लेख लिहिला पूर्वी, की पाणिनी ॲज ए फ्रंटियर ग्रामेरियन, की संस्कृत साधारण बोलणारा किंवा अभ्यास असा एक प्रदेश जो होता, त्या प्रदेशाच्या गांधारामध्ये, गांधारच्या पलीकडे गेलं की साधारण तुम्ही इराणी साम्राज्यामध्ये प्रवेश करत होता. एकेकाळी गांधार देखील इराणी साम्राज्याचा भाग होता. त्यामुळे काय झालं की भारतीय धर्म संस्कृती ही हळूहळू जी सरकत गेली, मग त्याचा केंद्रबिंदू झाला गंगा यमुनेचा दुवा, त्याला मध्य देश म्हणू किंवा आर्यावर्त पुढच्या काळातला म्हणू. आणि मग हे गांधार कुठल्या कुठे मागे पडलं. त्यामुळे असं झालंय की पाणिनीला जे सगळे प्रयोग परिचित होते, ते सगळे पुढच्या संस्कृतात टिकलेले नाहीयेत. आता एकच उदाहरण पुन्हा त्याचं थोडं देतो मी, की खादितुम पचती, तो शिजवतोय अन्न कशासाठी? भूक लागली तर तो खाणार आहे. खादितुम पचती. आता इथे काय दिसेल? खादितुमचा करता आणि पचतीचा करता तो एकच आहे. ते कर्ते जर भिन्न झाले तर तुमचा प्रयोग होईल का नाही, असा एक प्रश्न निर्माण झाला. आता पाणिनीचं जे सूत्र बघितलं, तसे दोन सूत्र आहेत. एक आहेत गत्वा वगैरेचं, तिथे त्यांनी समान कर्तृकयोः पूर्वकाले, गत्वा सीदती, तिथे एकच कर्ता असला पाहिजे, त्या त्वाचा आणि मुख्य क्रियापदाचा स्पष्ट शब्दात सांगितलंय. पण तुमचं जे सूत्र आहे, तिथे मात्र समान कर्तृकता याचा निर्देश त्यांनी केलेला नाहीये. तुमन न्वलव क्रियायाम क्रियार्थायाम, याच्यामध्ये समान कर्तृकत्वाचा निर्देश. परंतु पुढचे काही वैयाकरण म्हणतात की आम्हाला फक्त समान कर्तृक प्रयोगच मान्य आहेत, भिन्न कर्तृक प्रयोग आम्हाला मान्य नाही. आता मी म्हणलं की विचार करत होतो पूर्वी, किंवा असं का असावं की याच्यात का घातलेलं नाहीये. म्हणजेच आकस्मिक मी चरक संहिता एकदा वाचायला घेतली आयुर्वेदाची, आणि त्याच्यामध्ये मला असे बरेच प्रयोग दिसायला लागले की जे भिन्न कर्तृक आहेत. त्याचं एकच उदाहरण मी आता सांगतो की वैद्यानी औषध रोग्याला प्यायला द्यावं. प्यायला याला पातुम आणि द्यावं म्हणजे दद्यात. आता दद्याचा करता झाला तो वैद्य आणि पातुमचा झाला तो रोगी. झाला भिन्न कर्तृक प्रयोग. असे प्रयोग चरक संहितेच्या काही खंडांमध्ये मला ते दिसले. आणि मग मी विचार करत बसतो किंवा चरक संहिता कुठे तयार झाली असावी. तर सर्वसाधारण असं एक आयुर्वेदाच्या इतिहासात मी काही ठिकाणी वाचलं की चरका संहिता ही त्या गांधार प्रदेशातून तयार होऊन हळूहळू ती त्याचा प्रसार इतरत्र झाला. म्हणजे अशी एक शक्यता आहे की चरक संहितेचा काही भाग त्या गांधारामध्ये तयार झालेला आहे. पाणिनीचा तोच प्रदेश होता. म्हणजे अशी आता शक्यता निर्माण झाली की पाणिनीला जो प्रदेश त्याचं जन्मस्थान होते, तिथली व्यवहारातली भाषा, त्याला संस्कृत माहिती होती, तिथे हे भिन्न कर्तृक प्रयोग होत होते. पण जसजसं पूर्वेकडे संस्कृत
भाषा पसरली आणि गांधार मागे पडलं, तसं हे भिन्नकर्तृक प्रयोग हे प्रयोगात कुठे आढळत नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली. आता हे साधारण तुम्हाला या नकाशांवरून साधारण कल्पना येईल की गांधार प्रदेश कुठे, कांबोज आणि गांधार हे उत्तर पश्चिमेला त्या टोकाला आहेत. आणखीन पाटलीपुत्र, मगध, काशी, अंग हे पूर्वेकडच्या प्रदेशामध्ये मधलं किती प्रचंड अंतर मध्ये आहे, हे तुम्हाला या नकाशावरून दिसेल. आणि पुन्हा ह्याच्यामध्ये मी आपलं आधुनिक समाज भाषा विज्ञान हे फार खोलात आपण जात नाही आहोत, पण सामाजिक सोशो लिंग्विस्टिक फरक संस्कृतमध्ये आणि पाणिनीच्या ह्याच्यामध्ये काय काय दिसतात, एक प्रकारचं व्हेरिएशन हा एक भाग झाला. वैविध्य, की देशनिर्देश, आचार्य निर्देश वा विभाषा अन्यतरच्या आपण थोडासा आधी विचार केला. रजिस्टर म्हणजे काय, की प्रत्येक भाषा जो माणूस बोलतो तो एक प्रकारच्या ठराविक साच्यामध्ये बोलत असतो. स्त्रिया एक प्रकारे ठराविक मर्यादेत बोलतात. जसं गाण्याचा एक हे असतो की तुमची पट्टी कुठली असं विचारतात, तसं स्त्रिया, पुरुष, ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र यांच्या व्यवहाराचं एक एक रजिस्टर असतं, की लोहाराचं वेगळं, कुंभाराचं वेगळं, कारण लोहाराच्या ह्याच्यात कुंभाराचे सगळे शब्द येतील असं नाही. तसं आता दुसरं म्हणजे काय, की स्त्रिया काय बोलत असतील हे पाणिनी स्पष्टपणे काय सांगत नाही, पण स्त्रीला उद्देशून रागाने कोणीतरी बोलतोय आणि तो बहुतेक पुरुष असावा, तर तो काय म्हणतो, एक सूत्र आहे, नादिनी आक्रोशे पुत्रस्य. तर अदिनी आणि पुत्र, अदिनी म्हणजे खाणारी, पुत्राला खाऊन टाकतेस तू, अशी तू इतकी वाईट आहेस, अशी शिवी देतोय कोणीतरी पुरुष एका स्त्रीला. आणि मग तिथे तो जर आक्रोश असेल, म्हणजे काय, ती खरोखर शिवी असेल, तर तिथे त्याचं द्वित्व होतं. आता मला एकदम विसरलं म्हणजे द्वित्व होतं का नाही, पण काहीतरी त्याचं एक होतं, असं आपण आता धरून चालू की द्वित्व होतं. पुत्र असं द्वित्व तिथे होतं, त्याचा अर्थ आक्रोश किंवा होत नाही. आता मला पुस्तक काढून बघायला पाहिजे. हे कुठला तरी पुरुष किंवा स्त्री असो, रागाने एका स्त्रीला शिवी देते की तू मुलांना खाऊन टाकणारी, इतकी वाईट आहेस. म्हणजे याच्यातनं पुन्हा तुम्हाला ठराविक आक्रोश आहे हा एक संदर्भ दिसला. तसंच प्रत्यभिवादे अशूद्रे, की कोणीतरी तुमच्याकडे आला आणि त्याने तुम्हाला तुमचा अभिवाद केलं की अहम, मी अमुक अमुक आहे, नमस्कार. तर त्याला उत्तर देताना तुम्ही काहीतरी प्लुत वापरायचा का नाही वापरायचा. तर पाणिनीच्या सूत्रामध्ये काय दिसतं, अशूद्रे म्हणजे शूद्र आणि अशूद्र ही एक विभागणी झाली. जसं स्त्री आणि पुरुष ही झाली, तशी शूद्र आणि शूद्र भिन्न हे झालं. मग शूद्रांना उद्देशून बोलताना अमुक एक प्रयोग करायचा, तर इतर जे असतील त्यांना उद्देशून अमुक प्रयोग करायचा, हे झालं. मग तसंच पुढच्या काळात कसं बदललं बघा संदर्भ. कात्यायनाचं वार्तिक म्हणतं, वा क्षत्रिय वैश्य असूयकेशु, म्हणजे शूद्रांच्या बाबतीत तो म्हणतो तसंच राहू दे, पण अशूद्रांमध्ये पुन्हा त्यांनी घटक केले की क्षत्रिय, वैश्य किंवा असूयक, म्हणजे काय, की जे बौद्ध वगैरे झाले, वैदिक धर्माबद्दल निंदा करतात असे आहेत, त्यांना उद्देशून विकल्पानेच करा. प्लुतबित काय असतं ते भानगड, ते विकल्पाने करा. ब्राह्मण पुन्हा वेगळे काढले, म्हणजे पूर्वीच्या अशूद्र याच्यामध्ये जे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य एकत्र होते, ते पुन्हा विभागणी झाली. ब्राह्मण एकीकडे झाले, क्षत्रिय, वैश्य आणि असूयक हे एकीकडे झाले, म्हणजे असं वैविध्य झालं. मग पाणिनीने केलं तरी काय, की वैविध्याचं वर्णन करीत करीत पुन्हा एक सामान्य व्याकरण, की सामान्य भाषेला कसं व्याकरण लागतं, पुन्हा हे त्यांनी एक प्रकारचं त्याच्या मते प्रामाण्य काय आहे, तो कशाला मान्यता देतो, असं हे तयार झालं. परंतु हे भाषा एकसंधा इथपासून तिथपर्यंत असं काही
आहे असं दिसत नाही. आधुनिक तुलना जर आपण केली तर संस्कृत आणि प्राकृत की संस्कृत नाटकांमध्ये काय दिसतं आपल्याला, की काही पात्र संस्कृत बोलतात, काही प्राकृत बोलतात, काही दोन्ही बोलू शकतात, अशी असतात. मग तसंच आता पुन्हा आपण सध्याच्या काळामध्ये आलो, तर अशाच प्रकारच्या आपल्याला नाती झालेली दिसतील, की इंग्रजी बहुतेक भारतीयांची इंग्रजी मातृभाषा नसते. पण आता तुम्ही तुमची पोरं जर इंग्रजी शाळेतच पाठवत असाल, तर ती मराठी किती बोलतात आणि इंग्लिश किती बोलतात, याचं प्रमाण कसं कमी आणि जास्त होत चाललेलं आहे, हे तुम्हाला दिसेल. पण समाज हा द्वैभाषिक, त्रैभाषिक एकाच काळी असतो. अ, बेळगावची मंडळी इंग्रजी, मराठी, कन्नड तिन्ही बोलू शकतात. तसं प्राचीन काळी देखील एक प्रकारे समाज हा द्वैभाषिक, अनेक भाषिक असा असे. मग मुख्य निष्कर्ष यातनं काय झाले, की संस्कृत ही एक प्रकारची सामाजिक भाषा त्या काळी होती. मी मातृभाषा आहे असं छातीठोक सांगू शकत नाही. कारण अगदी छातीठोक पुरावा मला असं दिसत नाहीये त्याच्यामध्ये. पण ती बोलली जाणारी वाङ्मयीन परिसराच्या बाहेर बोलली जाणारी, याज्ञिक परिसराच्या बाहेर बोलली जाणारी अशी भाषा होती. एवढं मात्र नक्की. व्याकरणाने त्या वापराची नोंद केलेली आहे. पण सगळ्या वापराची नोंद केली नाहीये. पाणिनीला जे असं वाटतं, की हे मला मान्य आहेत, अशाच प्रयोगांची त्यांनी नोंद केलेली आहे. पाणिनीने सामाजिक वैविध्याचं आणि भाषेतली वैविध्यांचं नातं काय आहे, हेही काही प्रमाणात त्यांनी दाखवलंय. त्यामुळे तो एक प्रकारचा समाज, भाषा, वैज्ञानिक, सोशिओ लिंग्विस्टिक स्कॉलर असाही होता, नुसता लिंग्विस्ट नव्हता, असंही आपल्याला म्हणता येईल. तर अ, आता शेवटापर्यंत आपण आलेलो आहोत. तर मी जेव्हा पुण्याला विद्यार्थी म्हणून पाणिनी शिकत होतो, तेव्हा माझी असं झापड लावल्यासारखं एक वृत्ती होती, की समोर सिद्धांत कौमुदी आहे किंवा काशिका वृत्ती आहे. इको येण्याची काम स्थाने यांच्यात आची परता वगैरे वगैरे, तेवढी वृत्ती पाठ केली की झालं, सूत्राचा अर्थ संपला. काय परंतु अ, आपण जर त्याचा खरोखर व्यापक दृष्टीने अभ्यासक म्हणून, की तो कुठल्या काळातला आहे, कुठल्या प्रदेशातला आहे, त्या काळी भाषा वैविध्य काय काय होतं, अ, आणि मग पाणिनीच्या पूर्वी काय होतं, नंतर काय घडलं, त्याच्यात बदल काय होत गेले, हे सगळं जर आपण बघत गेलो, तर आपल्याला काहीतरी नवी दृष्टी अ, निर्माण होते आणि त्यातनं आपल्याला बरंचसं अधिक काहीतरी मिळतं, नुसत्या टीका वाचून पाणिनी शिकण्याच्या पलीकडे. आणि शेवटी भाषा ही एक समाजात रुजलेली प्रक्रिया आहे आणि त्याचं वर्णन करणारा पाणिनी हा त्याला अपवाद नाहीये. अ, एवढं सांगून मी आता इथे थांबणार आहे. अ, पुन्हा एकदा मी सांगतो, की आपण मला हे व्याख्यान द्यासाठी बोलावलंत, याबद्दल मी अ, आभार मानून मी माझं व्याख्यान संपवतो.